ज्या पद्धतीने आपण या युद्धाची स्थिती बघितली, अनेक महागाई ओढावल्या आहेत. अजूनही महागाई वाढते आहे आणि सिलेंडरचा तुटवडा होता. बऱ्याच गोष्टी सर्वसामान्य माणसाला न परवडणाऱ्या या तारखांमध्ये घडलेल्या आहेत. तर अशीच काही परिस्थिती आणखी आपल्याला समोर पाहायला मिळणार आहे. सर्वसामान्य माणसाला या महागाईला सामोरं जाण्यासाठी आणखी कुठल्या गोष्टी आपल्याला घडून येणार असल्याचं दिसतंय तुम्हाला? बघा, युद्धात आपला सहभाग नव्हता. महागाईला आपल्याला तोंड द्यावं लागलं. पेट्रोल वाढले, डिझेल वाढले, गॅस सिलेंडर वाढले. पण इथे पुन्हा एकदा बघा, इतर जगाच्या तुलनेत भारतात कमी वाढले. हो, इतर जगात त्यांना लॉकडाऊन करावे लागले वेगवेगळ्या पद्धतीने. बरोबर. भारतात अशी कोणतीही कृती करावी लागली नाही. खरं तर भारताची लोकसंख्या सगळ्यात मोठी आहे. हो, पण तरी सुद्धा त्या काळातही भारत कमी त्रासाने बाहेर पडला. अजूनही भारत कमी त्रासात बाहेर पडेल. पण हो, जेव्हा जागतिक युद्ध होतात तेव्हा देशावर प्रभाव होतो, देशातील माणसांवर होतो आणि सगळ्यात पहिला प्रभाव सामान्य माणूस आणि मध्यमवर्गीयावर होतो. सुरुवातच मध्यमवर्गीयावरून होतं. हो, सामान्य माणूस सर्वाईव्ह करून जातो कारण त्याला कुठून तरी मदत असते. हो, मध्यमवर्गीय माणूस कुणाचीच मदत मागू शकत नाही कारण की त्याचं ते कल्चरच नसतं. जो उच्च माणूस असतो त्याच्या प्रॉपर्टीत फरक पडतो, व्यवसायात फरक पडतो. कारण जेव्हा जागतिकच सगळे अर्थकारण बिघडतं तेव्हा त्याची अर्थव्यवस्था बिघडतेच. हो, त्याला त्या पद्धतीने नुकसान होतं. पण भरडला जातो तो सामान्य माणूस आणि मध्यमवर्गीय माणूस. आणि मग तो भरडला कसा जातो? बघा, गॅस त्याला घ्यावाच लागणार आहे. मूलभूत गरजा जे सर्वाईव्हच्या आहेत त्या कराव्याच लागणार आहेत. मग माणूस मानवी आयुष्यात जे छोटे मोठे आनंदाचे क्षण त्याने निवडलेले असतात ते त्याला गमवावे लागतात. हो, आणि त्याच वेळी असे जे ग्रह आहे की जे शांततेपेक्षा माणसाला विचलित करीत आहेत. मग तो शनी असेल, गुरु असेल, मंगळ जाणारे मेषेत. हो, 2025च्या सुरुवातीला पण सगळे ग्रह विपरीत चालित होते. म्हणजे मंद ग्रह तेच ग्रह मंद, त्यांनीच चाल बदलली होती. मग ती बदललेली चाल माणसावर, माणसाच्या स्वभावावर प्रभाव टाकते. हो, प्रतिक्रियेवर टाकते, कुटुंबातील नात्यावर टाकते. म्हणजे आर्थिक ओढाताण, कौटुंबिक विसंवाद हा सगळा संघर्ष उभा राहील. हो, देशात एक भीतीचं वातावरण. बरं. जरी आता आपला युद्धाशी संबंध नव्हता, आपण घाबरलेलो होतो की नाही? प्रत्येक व्यक्ती घाबरलेला होता. कारण की जेव्हा युद्धातून रेज निघतात त्या देशाच्या सीमा ओळखत नाही. ओके. पाड्यात त्या पोहोचण्याची आम्हाला सगळ्यात जास्त भीती आहे. म्हणजे आम्हाला, म्हणजे या शास्त्राच्या अभ्यासकांना. कारण जलतत्व फार बिघडलेलं आहे. पाड्यातून जर हे रेज आल्यात तर त्याचा होणारा प्रभाव आपण कुठून रोखणार आहोत? हो, आपल्याला सामोरं जायचंच आहे. जपानमधलं किती वर्ष आजही स्थिती नॉर्मल नाही झाली. हे शस्त्र प्रचंड भयानक विक्राळ रूप आहे त्यांचं. हो, त्याचा वापर न करणंच सर्वोत्तम आहे. पण एखाद्या क्षणी एखाद्या विपरीत व्यक्तीने ते वापर करून टाकलं तर तुम्ही आम्ही काय करणार आहोत? हो, तेव्हा आपल्याला पर्यायच नाही. आपल्याला या स्थितीमध्ये 3 पद्धतीने पर्याय आहे. म्हणजे या क्षणी आपण काय करावं, सामान्य माणसाने काय करावं याचा विचार जर आपण केला तर आपल्या मर्यादा आपल्याला लक्षात येत आहेत. या मर्यादा सांभाळून आर्थिक नियोजन करणं, कमीत कमी खर्च, योग्य बचत, काही पैसे घरी आणून ठेवा. हे आम्ही वारंवार आमच्या चॅनलवर सांगतोय. बरं. की घरात हाताशी कॅश ठेवा. त्याच्यानंतर नातेसंबंध चांगले ठेवणं, आपल्या भावनांना नियंत्रित करणं, हो, आणि मानसिकता सकारात्मक करणं हेच उपाय आहे. बरं. अध्यात्माच्या रस्त्याने जाणं की जे आपल्याला वाचवू नाही शकले तरी किमान त्रासापासून संरक्षण करतील. बरोबर. आणि हे उपाय सुद्धा आपल्या ग्रंथांमध्ये आहे, आपल्यासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे ते खूप महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं. नक्कीच. तर एकंदरीतच सर्वसामान्य माणसाला महागाईचा दणका बसणारच आहे.
पण यातून ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की आध्यात्मिकरित्या आपण उपाययोजना करू शकतो, तर त्या नेमक्या कशा पद्धतीच्या असाव्यात? तर 3 पायऱ्यांवर उपाय आहेत. आर्थिक नियोजन, वागणुकीतील बदल बर. आणि अध्यात्म. आर्थिक नियोजन तर आपण स्पष्ट केलं. त्याच्यानंतर दैनंदिन तुमची जी दिनचर्या असते, तर त्याच्यात सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिले देवाचे आभार मानणं की तू मला आजचा दिवस दिला. मग मागे आपण शिव सर्वोदय शास्त्र दिलं होतं, डावी नाडी उजवी नाडी, मागच्या व्हिडिओत असे लोक पाहू शकतात. त्या पद्धतीने पाहून पहिलं पाऊल जमिनीवर ठेवणं. त्याच्यानंतर सकाळी सूर्याला अर्घ्य देणं, चांदीच्या भांड्यातील पाणी ग्रहण करणं. त्याच्यानंतर योग्य पद्धतीने रात्री झोपण्यापूर्वी 10 मिनिटं चंद्रप्रकाशात बसणं. ओम सा सोमाय नमः. तुमचं मन अतिशय बळकट होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगवान शिव, त्यांची साधना ओम नमः शिवाय, शिव अभिषेक, आणि त्या पलीकडे जाऊन गायत्री मंत्र. म्हणजे आपण आपल्या चॅनलवर, आमच्या चॅनलवर गायत्री मंत्राचे जे विविध प्रकार 143 रोज एक मंत्र देत होतो आणि चॅनलच्या सगळ्या मेंबर्सनी ते रोज एक मंत्र म्हणावे. ते मंत्र मी तुम्हालाही देऊ शकते, तुम्ही तुमच्या चॅनलवर चालवू शकता. नक्कीच. तर त्याच्यातून काय होतं ना की जेव्हा एक सामूहिक उपाय केले जातात, ते मंत्र म्हणताना हे क्लिअर भूमिका ठेवा की हे मी माझ्या देशासाठी म्हणतोय. तेव्हाही मी अनाउन्समेंट अशीच केली होती की तुम्ही स्वतःसाठी खूप मंत्र म्हणतात, हे मंत्र तुम्ही देशासाठी म्हणा. मग देशासाठी जेव्हा असे गायत्री मंत्र म्हटल्या जातात, रोज सकाळी आपण एक मंत्र देतो कम्युनिटीमध्ये, मग लोक सांगतात मी इतक्यांदा म्हटलं. मग त्याचा होणारा प्रभाव हा खूप सकारात्मक होऊ शकतो. नक्कीच. एक व्यक्ती काहीच बदल नाही करू शकत, पण जेव्हा आपली समूहाची ताकद येते, प्रत्येकाने आपापल्या खरुताईच्या वाटा उचलला, साधना केल्या, तर या सगळ्या साधना आपल्या देशाला वाचवू शकतात, आपल्याला सुरक्षित ठेवू शकतात, आपल्या येणाऱ्या पिढीला सुरक्षित ठेवू शकतात. त्या दृष्टीने ह्या महत्त्वपूर्ण आहे. संकट समोर उभी आहेत, नाकारून चालणार नाही. डोळे बंद केले म्हणून येणारी परिस्थिती थांबत नाही. तिला आपल्याला सामोरं जायचं आहे. सकारात्मक पद्धतीने जा, योग्य नियोजन करा, घाबरू अजिबात नका. बरं, या युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपल्याला महागाईला सामोरं जावंच लागणार आहे, यात पर्यायच नाही. तसंच डॉलरमध्ये त्याचं वर्चस्व वाढणार आहे की कमी होणार आहे? हा एक वेगळा विषय आहे. काय होतं ना, इथे आपण 2 पद्धतीने बघू शकतो. स्वतंत्र डॉलर आणि स्वतंत्र रुपया असं बघू शकतो, किंवा दोघांना एकमेकांशी संबंधित बघू शकतो. म्हणजे जेव्हा डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत जर आपण पाहिली तर ती डाऊन होईल. परंतु डॉलरचं स्वतंत्र अस्तित्व आणि रुपयाचं स्वतंत्र अस्तित्व या दृष्टीने जेव्हा आपण पाहतो तर रुपयाचं मूल्य वाढतंय. कारण रुपयाने किंवा भारतीय राजसत्तेने रुपयाला एक स्वतंत्र ओळख दिली. म्हणजे कालपर्यंत जे सगळं डॉलरच्या माध्यमातून चाललं होतं, रुपयाने स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं. ही एक अत्यंत वाईट परिस्थितीत घेतलेल्या संधीचा फायदा आहे की ज्यामुळे आपल्या देशाच्या रुपयाचं मूल्य वाढलं. आणि खरं तर हा काही लोकांनी विनोदाचा विषय बनवला की डॉलरच्या तुलनेत कमी, मग वाढलं कसं. पण ही समजून घेण्याची बाब आहे. ज्यांना अर्थकारण कळतंय त्यांना हे लक्षात येतंय की रुपयाने स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं, आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी स्वतःची ओळख निर्माण केली, आणि तिथे मूल्य वाढलेलं आहे. आणि डॉलर डाऊन होणार आहे, अजून डाऊन होणार आहे. कसं आहे ना, आज अमेरिका त्याची पूर्ण ताकद वापरून त्याला पेलून धरलंय. पण किती दिवस, किती महिने, किती वर्ष, आता ती स्थिती राहणार नाही. कारण जगाचा नियम आहे, वर जाणारा खाली येतो, खाली जाणारा वर येतो. म्हणजे आपण अगदी अगोदरच्या सत्ता जरी पाहिल्या तरी प्रत्येक वेळी सत्ता सत्तांतरित होते. त्या दृष्टीने आता जे सत्तांतर होणार आहे ते भारताकडेच येणार आहे. त्यामुळे भारत वर जाणार, डॉलर खाली येणार. ते कशा पद्धतीने समोर येतं ते आपल्याला प्रॅक्टिकली नंतर कळेल. म्हणजे काय होतं ना, ग्रह मार्गदर्शक असतात. मी 3 वर्षापूर्वी व्हिडिओ टाकला होता की डॉलरच्या तुलनेत, म्हणजे माझा व्हिडिओ असा होता की रुपयाचं मूल्य वाढणार. तेव्हा मलाही कळलं नव्हतं कसं वाढणार.
मग मधल्या काळात जेव्हा रुपयाचं अवमूल्य नव्हतं तेव्हा मला असा प्रश्न पडला की आपलं गणित चुकलं होतं का, कारण हे आमचं गणितच असतं. मग आम्ही पुन्हा एकदा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की नाही, रुपयाने स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आणि तिथे त्याची किंमत वाढली. बरं. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. मग शेअर मार्केटवर सुद्धा याचा परिणाम दिसून येणार आहे का? हो, शेअर मार्केटवर तीव्र प्रभाव होईल. सगळ्यात जास्त प्रभाव शेअर मार्केटवर होईल. तर शेअर मार्केटचे जे इन्व्हेस्टर आहे त्यांनी या काळात खूप विचारपूर्वक कार्य करावं, स्वतःला सुरक्षित ठेवावं. शेअर मार्केटमधून खूप लोक बर्बाद होताना आम्ही पाहिले. हो. आणि आत्ता या स्थितीमध्ये कोणत्या दिवशी कोणत्या क्षणी काय घडेल कोणीच सांगू शकत नाही. कारण की युद्ध जरी आता थांबल्यासारखे वाटत असले तरी ते खरोखर थांबलेले असं आम्हाला ग्रह सांगत नाही आहेत. आम्हाला ग्रह संकेत असं देत आहे की हे सगळं तात्पुरतं आहे, पुन्हा सुरू होईल. त्यामुळे पुन्हा परिस्थिती बदलेल. तर शेअर मार्केट हा अत्यंत सेन्सिटिव्ह मुद्दा झालेला आहे. तिथे तुम्ही तुमच्या कष्टाचे, मेहनतीचे, आयुष्यभरची कमाई जेव्हा तिथे टाकताय तर एकदा नाही चारदा विचार करा. आणि हा काळ योग्य आर्थिक नियोजनाचा आहे. तुमचे पैसे योग्य ठिकाणी विभाजित करून योग्य पद्धतीने ठेवणं हे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, त्याला पर्याय नाही. नक्कीच. मग अशा वेळी शेअर मार्केट बाबत सांभाळून राहू. सोन्या चांदी बाबत आम्ही सातत्याने 23-24 पासूनच बोलतोय, किमती वाढणार आहे. मग या युद्धाचा सोन्या चांदीच्या भावावर सुद्धा परिणाम होऊ शकतो, त्याविषयी काय सांगाल? खूप तीव्र प्रभाव होईल. कारण कसं होतं ना की जेव्हा हे सगळे युद्ध पुढे वाढतात तेव्हा सोने चांदी त्याचं अस्तित्व टिकवून ठेवेल. बरं. त्याचे रेट वाढणार आहे. ते कमी जरी झाले तरी ते तात्पुरते कमी होतील. बरं. म्हणजे आम्ही गेली काही वर्ष शनिदेव जेव्हा मकर राशीत गेला तेव्हापासून हे सांगतोय सोन्यात इन्व्हेस्ट करा. बरं. नंतर आम्ही सांगितलं चांदीत इन्व्हेस्ट करा. 2025-26 चांदीसाठी होतं. त्या पद्धतीने त्या किमती वाढत गेल्या. बरं. अजूनही जर सोन्या चांदीच्या किमती कमी झाल्या तर त्या तात्पुरता होतील, पुन्हा वाढतील. बरं. कारण सोने चांदीची इन्व्हेस्टमेंट ही प्रॉपर आहे. बरं. पण तरी सुद्धा या युद्धजन्य परिस्थितीत फक्त एका ठिकाणी कोणीही गुंतवणूक करू नका. बरं. आणि सोने चांदीची गुंतवणूक ही प्रत्यक्ष सोने चांदीची, त्याच्यात एक काहीतरी प्रकार असतो ना ऑनलाईन मध्ये, तो नसावा. तुमच्या घरात जेव्हा तुम्ही सोन्याची इन्व्हेस्ट करताय तर तुमच्या हातात सोनं आलेलं असावं. बरं. त्या पद्धतीने इन्व्हेस्ट करा. इन्व्हेस्ट डिवाइड करून ठेवा. काही पैसे बँकेत, काही घरात कॅश, काही सोने चांदीमध्ये. ही काळाची गरज आहे.